जन्मांदेस्य तुंबय दित्रतश्चार्थेष्पभिज्ञास्फुराट् तेने ब्रह्महृदाचदिकवै मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारी मृदां यथा विनिमय यत्र त्रिसर्वं मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि सत्यं परम धीमहि। कालपर्यंत आपण बघत होतो की जो स्थितप्रज्ञ असतो तो इंद्रियांना विषयांच्या पासून दूर ठेवतो। अर्थात इंद्रियांना विषयांच्या पासून दूर जरी ठेवलं तरी इच्छा तर असणारच ना। मग इंद्रियांना विषयांच्या पासून दूर ठेवतो म्हणजे त्याच्या इच्छा तो दाबतो, इच्छा तो मारतो, असं होतं का? पण असं नाही आहे। तो इंद्रियांना जरी विषयांच्या पासून दूर ठेवतो तरी सुद्धा तो त्याच्या इच्छा दाबतो असं होत नाही का? याचं कारण एकीकडून त्याला अध्यात्म रस मिळत असतो आणि दुसरीकडे भौतिक विषयांमधून मिळणारा जो रस आहे त्याच्याविषयीचं अट्रॅक्शन, त्याच्याविषयीची आवड त्याची कमी कमी होत जाते। हा जर एखाद्याला बासुंदी मिळत असली तर कारल्याचा रस तो कशाला पिईल? एखाद्याला जर श्रीखंड मिळत असलं तर तो उगाचच कडू एखादी गोष्ट का घेईल तो? मग अध्यात्माचा किंवा भक्तीचा जो अत्यंत उन्नत करणारा असा रस आहे तो रस एकीकडून त्याला प्राप्त होत असताना या भौतिक गोष्टींमधला जो फिक्का रस आहे तो रस त्याला अट्रॅक्ट करू शकत नाही, त्याला आकर्षित करू शकत नाही आणि म्हणून त्याच्या इच्छांना दाबतो तो असं होत नाही। अर्थात इच्छांचं आहेच असं। आपण बघा ना, मोठे मोठे महात्मे किंवा मोठे मोठे जे तपस्वी आहेत ते सुद्धा या इच्छांवर नियंत्रण ठेवू शकलेले नाही आहे। सगळ्यात मोठ्यात मोठं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आमच्या विश्वामित्रांचं घेता येईल। विश्वामित्र एवढे मोठे तपस्वी, 60,000 वर्ष जो माणूस ध्यान लावून बसला आहे, तपश्चर्या करतोय, भगवंताची आराधना चाललेली आहे आणि छम 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 मेनकेच्या पायातले घुंगरं त्याने ऐकले फक्त, आणि ऐकल्यानंतर खाड दिशी डोळे उघडले आणि मोहित झाले। जी सुप्त, जी मागची कुठली तरी दडून बसलेली इच्छा आहे ती जागृत झाली आणि विश्वामित्र मेनकेसाठी वेडे झाले। तेव्हा होतं, पण आमच्या नारदांनी भक्तिसूत्रामध्ये अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे की प्रतिक्षण वर्धमानम, हे जे सुख आहे, हा जो रस आहे अध्यात्माचा रस किंवा भक्तीचा रस, हा प्रतिक्षण वाढणारा आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे, आनंद आहे। प्रेम हे भगवंतावरचं असंच असावं ना, कामनारहितम गुणरहितम अविच्छिन्नम प्रतिक्षण वर्धमानम सूक्ष्मतरम अनुभवरूपम। आता आपलं पण नवरा बायकोचं जे प्रेम असतं ते खरं तर प्रतिक्षण वर्धमानम पाहिजे, पण प्रतिक्षण वर्धमानमपेक्षा वर्षागणिक ते कमी कमी होत जातं। वर्षागणिक कमी होतं म्हणण्यापेक्षा 5 वर्षानंतर, हे एक्झाम्पल काही जनरल नाही, ठीक आहे, मी माझंच देतो आहे की एक कुठेतरी एक अशी स्टेप येते की मला वाटतं याच्यापेक्षा चांगली मिळाली असती किंवा तिलाही वाटत असेल याच्यापेक्षा चांगला मिळाला असता, की याच्यात कुठे प्रतिक्षण वर्धमानम आहे। पण अध्यात्माचा रस जो आहे, भौतिक गोष्टी ज्या आहेत त्या प्रतिक्षण वर्धमानम असं नाही आहे, पण अध्यात्मरस किंवा भक्तिरस जो आहे तो प्रतिक्षण वर्धमानम, तो वाढतो आहे, तो उन्नत होतो आहे। आपण बघितलं मागे की ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह आयडियालिझम म्हणतो की हा स्थितप्रज्ञाचा ध्येयवाद आहे की हा दरवेळी उच्च होत जातो, तसं याचा जो आध्यात्मिक आनंद आहे तो पण उच्च होत जातो। आणि म्हणून या रसामध्ये डुंबलेला जो स्थितप्रज्ञ आहे त्याला या साध्या साध्या गोष्टींविषयी, या भौतिक सुखांविषयी त्याला कुठल्या पद्धतीचं अट्रॅक्शन वाटत नाही। अन्यथा इच्छा दाबून ठेवणं किंवा इच्छांवर नियंत्रण मिळवणं ही सोपी गोष्ट नाही। आपण बघितलं विश्वामित्र किंवा या ठिकाणी भगवंत इनर इंजिनिअरिंगचा विचार करतायत, इंटरनल चेंजेस। ते एक्सटर्नल ट्रीटमेंट करत नाही आहे किंवा एक्सटर्नल गोष्टीविषयी बोलत नाही आहे, ते इंटरनल गोष्टीविषयी बोलत आहेत। अर्थात इच्छा दाबून ठेवणं किंवा इच्छांवर नियंत्रण मिळवणं हे अत्यंत कठीण आहे। वाटतं खरं आहे की कासवासारखं तो इंद्रिय ज्यावेळी संकट येतं त्यावेळेस तो आवरून धरतो आणि ज्यावेळी खऱ्या अर्थानं त्याला उन्नत होण्याची वेळ येते किंवा
त्याच्या इंद्रियांना खऱ्या अर्थाने मोकळं सोडलं पाहिजे असं ज्यावेळी त्याला वाटतं त्यावेळेस तो मोकळं सोडतो. जसं आध्यात्मिक जगतामध्ये तो गेल्यानंतर त्याची इंद्रिय तो मोकळे सोडतो. एक उदाहरण देतात की आमचे ओशो जे होते त्या ओशोंनी एक खूप गमतीदार उदाहरण सांगितलं होतं. इच्छा ज्या आहे त्या इच्छांवर नियंत्रण मिळवणं किंवा इच्छांना दाबून ठेवणं हे मुश्किल आहे. आणि हा कसं करतो हा, म्हणूनच जे बाकीचे इतर या स्थितप्रज्ञ या गोष्टीकडे पाहणारे त्यांना वाटतं स्थितप्रज्ञ हे काल्पनिक पात्र आहे आणि म्हणून ते वेळोवेळी म्हणत असतात नाही स्थितप्रज्ञ मला नाही वाटत असू शकतो, पण तो आहे. भगवंत सांगतात अर्थात त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. का बरोबर आहे? कारण इच्छांवर नियंत्रण मिळवणं किंवा इच्छांवर कंट्रोल ठेवणं हे मुश्किल आहे. उदाहरण सांगतात एक ओशो जे आहे त्यांनी एक गमतीदार उदाहरण सांगितलं होतं की त्यांचा एक मित्र एक जैन मुनी त्याने खूप बालवयामध्ये दीक्षा घेतली होती. 12-13 वर्षाचा काहीतरी 15 वर्षाचा होता आणि त्यावेळी तो संन्यासी झाला. संन्यासी झाल्यानंतर आता त्याचं वय 60-65 वर्ष आहे. एक दिवस ओशोंना भेटायला तो आला आणि आल्यानंतर तो ध्यानधारणा करायचा. यम नियम आसन हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी त्याने साध्य केलेल्या होत्या. तेव्हा हे सगळं तो करायचा, हे सगळे नियम तो फॉलो करायचा. पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर जी पर्टिक्युलर प्रसन्नता जे समाधान असायला पाहिजे ते समाधान काही दिसत नव्हतं. आणि एक दिवस ओशोनी त्याला विचारलं, म्हटलं का रे तू थोडासा उदास वाटतो यार, तू बाकी कोणाला सांगू नको पण मला तरी सांग. मी सांगितलं खरं सांगू का? अरे मी हे सगळं करतो रे, या सगळ्या यम आहे नियम आहे, मी ध्यानधारणा करतो, मी मेडिटेशन या सगळ्या गोष्टी करतो, हे सगळं फॉलो करतो नियम, कांदा खायचा नाही, लसूण खायचं नाही, बाकी या सगळ्या गोष्टी मी फॉलो करतो. पण तुला खरं सांगू का, मी सगळं आढेवेढे घेत किंवा माझ्या याला सगळ्यांना इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवतो, परंतु माझ्या डोक्यामध्ये एक इच्छा आहे रे. काय इच्छा आहे? इच्छा अशी आहे की ज्यावेळी मी संन्यास घेतला नव्हता ना जोपर्यंत, ते संन्यास घेण्याच्या आधी माझ्या वडिलांनी मला पिक्चर पाहायला नेलं होतं सिनेमा थिएटरमध्ये. आणि त्यावेळेस तो पिक्चर पाहिल्यानंतर ते जे पिक्चर पाहण्याचं जे सुख आहे ना, ते थिएटरमध्ये जाणं आणि ते पिक्चर बघणं, तो आनंद, ते म्युझिक लाऊड, त्या सगळ्या गोष्टी मला आठवत राहतात रे. बाकी काही नाही, पण माझी एक इच्छा आहे यार, परत एकदा पाहायचा आहे यार मला पिक्चर. बघा काय इच्छा यायची, पिक्चर पाहण्याची. आणि खरोखर ओशोने सांगितलं ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना ती पूर्ण करतो. जोपर्यंत ती तुझी पूर्ण होत नाही तोपर्यंत तू या ठिकाणी एकाग्र होऊ शकणार नाहीस. आणि म्हणून त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून ओशो सांगतात की बुरखा घातला त्या जैन मुलींना, आणि बुरखा घातल्यानंतर त्यांना गपचूप एक दिवस सिनेमा थिएटरमध्ये नेलं आणि तिथे नेऊन त्यांना पिक्चर दाखवला. सांगण्याचं तात्पर्य फक्त इतकंच आहे की इच्छा तृप्त करणं किंवा इच्छांवर नियंत्रण मिळवणं हे अत्यंत मुश्किल आहे. मग हा स्थितप्रज्ञ जो आहे तो नाटक तर करत नाही ना, तो ढोंगी तर नाही ना, तो राजकारणी तर नाही ना, वरवर दाखवतोय तो. बाहेरून सगळ्या जगाला दिसतंय फार शांत वाटतो, फार गोड वाटतो, फार आध्यात्मिक वाटतो, पण आतून मात्र त्याच्या इच्छा तर जागृत असतीलच ना. पण भगवंत सांगतात असं नाही आहे, त्याच्या इच्छा सुद्धा मरून जातात. त्याला ह्या सामान्य छोट्या छोट्या इच्छा ज्या आहेत त्या होतच नाही, त्या निर्माणच होत नाही. का होत नाही? कारण भक्ती रसामधला, अध्यात्म रसामधला मोठ्यात मोठा जो आनंद आहे तो एकदा प्राप्त झाल्यानंतर आपण बघितलं की या छोट्या छोट्या आनंदांना त्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही पद्धतीचा, आणि मग त्याला सगळ्या बाबतीत भगवंत सुद्धा सहकार्य करतो. तेव्हा या इच्छांवर किंवा या भावनांवर नियंत्रण मिळवणं अत्यंत मुश्किल असतं अर्जुना. भगवंत सांगतात अर्जुनाला, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते, परं दृष्ट्वा निवर्तते. हे इंटरनल चेंजेस त्याच्यामध्ये जे येतात, हे इंटरनल चेंजेस येण्याचं कारण फक्त नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे.
आमचे संत खूप सुंदर सोप्या साध्या सरळ शब्दामध्ये सांगून टाकतात. घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे. पापाचे पर्वत जर भस्मसात होऊन जातात तर या छोट्या छोट्या इच्छांना कुठे किंमत होते. आणि भगवंत मग सहकार्य सुद्धा या स्थितप्रज्ञांना करतो. एक आमच्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी संत होऊन गेली, संत सखुबाई. या संत सखुबाईच्या अनेक कथा किंवा अनेक गोष्टींबद्दलच्या चर्चा होत असतात. पण संत सखुबाई जी आहे तिचा नवरा बिचारा भोळा भाबडा होता, पण तो मधल्यामध्ये पीस राहता. चक्की में जैसे पीसते वैसे पीस राहता. एकीकडून त्याची आई आहे, एकीकडून बायको आहे. सखुबाई ही विठ्ठल भक्त आहे. विठ्ठल 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 नामस्मरण तिचं चाललेलं असतं. आणि सासूबाई जी होती ती जरा खाष्ट होती, कडक होती. आणि म्हणून सासूबाई तिला सकाळपासून डोळे तिचे उघडण्याच्या आत कामाचा डोंगर रेडी असायचा. एवढे कपडे धुवायचे, एवढे भांडे घासायचे, आणखी सडा संमार्जन, रांगोळी, जे काही कामं आहे जेवढे असतील तेवढे सगळे कामं ती तिच्यावर सोपवायची. घर आवरायचं, घर पुसायचं, आणखी काय. तेव्हा ही पण तक्रार न कुठल्याही पद्धतीची तक्रार न करता ह्या सगळ्या गोष्टी ती पार पाडत होती. आणि सासूबाई मात्र निमित्त काढायची काहीतरी, आणि काहीतरी निमित्त काढून हिच्याशी भांडत राहायची. सखुबाई पण आपली ॲडजस्ट करत होती, शांत राहायची. बरोबर या सगळ्या गोष्टीविषयी तिला काहीही वाटत नव्हतं. स्थितप्रज्ञा. आणि विठ्ठलाचं नाम संकीर्तन तिचं चाललेलं असायचं. एक दिवस सासूबाईशी खूप कडाक्याचं भांडण झालं. सासूबाईने सांगितलं, चले जाओ, निकलो यास. नवरा बिचारा भोळा भाबडा काही बोलू शकत नव्हता, माहिती आहे, पण आईच्या पुढे काय बोलणार ना. आणि मग सासूबाईने सांगितलं, चला बाहेर निघा तुम्ही. घराच्या बाहेर तिला हुसकून दिलं. ही घराच्या बाहेर आपली बसली. सखुबाईला वाटलं थोड्या काळानंतर मला परत एकदा घरात घेतील, म्हणून ती दारातच बसून राहिली. पण सासूबाईला काही दया आली नाही. सासूबाईने काही घरामध्ये घेतलं नाही. सखुबाई दारातच बसलेली होती. आणि अशा वेळी त्या दाराच्या पुढून, त्यांच्या घराच्या पुढून जो रस्ता जात होता त्या रस्त्याने वारकरी चालले होते पंढरीला वारकरी जातात 18 दिवसपर्यंत, 20 दिवसपर्यंत, 40 दिवसपर्यंत. सगळं विसरून जातात. जगाशी त्यांना काहीच देणं घेणं नाही. त्यांना फक्त एकच, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्या पांडुरंगाला, त्या परमपित्या परमात्माला जाई न गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेर आपल्या, त्या माऊलीला भेटण्यासाठी सगळेजण विठ्ठलाला माऊली म्हणतात, आई. आणि आईच्या मायेनंच तो सगळं करत असतो खरं तर. तेव्हा त्याला भेटायला ते वारकरी चाललेले होते. ही सखुबाई आपली विचार करीत बसली, अजूनही मला बोलवणं आलं नाही घरामधून. भांडण झालंय, सासूबाईंनी बाहेर काढून दिले, करावं काय. आणि अशा अवस्थेत वारकऱ्यांकडे पाहिलं. विठ्ठल चिंतन चाललेलंच होतं. आणि तेवढ्यात तिला वाटलं की आपणही जाऊ दे, नको हा संसार, नको या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून ते सखुबाई वारकऱ्यांच्या बरोबर निघाली. इकडे सखुबाई निघाली पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी 18 दिवसांसाठी, 20 दिवसांसाठी. सखुबाई इकडे निघून गेली. आणि इकडे मात्र सखुबाईच्या घरी दुसरी सखुबाई, तिचं प्रतिरूप, हे सगळे दुःख सहन करत. थोड्या वेळाने सासूबाईंनी बोलवलं, ती घरात गेली. घरात गेल्यानंतर तेच त्यांनी शिव्या खायला सुरुवात केली, काम करायला सुरुवात केली. सकाळपासून जे काय तिचा दिनक्रम होता, जो रुटीन होता, त्या रुटीननुसार सगळ्या गोष्टी त्या घडत होत्या. ही सखुबाई मात्र ओरिजिनल, ही इकडे विठ्ठलाच्या दर्शनाला, पांडुरंगाच्या दर्शनाला इकडे पंढरपूरला आली. परमपित्या परमात्म्याचं, पांडुरंगाचं दर्शन तिने घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर त्याला गाराणं काय सांगायचं. भगवंताकडे गेल्यानंतर त्याला हे असे छोटे छोटे गोष्टी सांगायच्या नसतात. आणि आपण आपलं बोलणं तेच चाललं आहे. स्थितप्रज्ञ जो आहे तो या छोट्या गोष्टींपासून फार पलीकडे गेलेला असतो, च्या पलीकडे, या विषयांच्या किंवा या इच्छांच्या, या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे तो पोहोचलेला असतो. म्हणून तिनं हे काही सांगितलं नाही, पण पांडुरंगाचं मनोभावे तिनं दर्शन घेतलं. आणि परत ती घरी ज्यावेळी आली 18 दिवसानंतर, पाहते तर काय,
सासूबाईंनी तिला दारात पाहिलं आणि विचारलं, का गं तू तर आत्ता किचनमध्ये होती आणि मग इकडे दारात कशी? तिने सांगितलं, नाही मी किचनमध्ये कशी, मी तर पंढरपूरला गेले होते, मी आत्ता आले. नाही का, आत्ता तू किचनमध्ये होते, आता स्वयंपाक करत होतीस. तिनं सांगितलं, चला दाखवा मला. आणि मग ज्यावेळी गेली त्यावेळी पाहिलं समोर एक सखू आणि ही एक सखू, एक ओरिजिनल आणि एक परमपिता परमात्मा सखूचं रूप घेऊन त्या ठिकाणी हजर होता. परमात्म्यानं सगळं दुःख त्या सखूचं भोगलं, परमात्म्यानं सगळे सहन केल्या गोष्टी आणि तिचं रूप घेऊन तो तिच्या घरामध्ये राहिला. काय हा जो स्थितप्रज्ञ असतो ना, याच्या सगळ्या गोष्टी बघ भगवंत आपोआप पूर्ण करून टाकत असतो. तेव्हा याला या भौतिक जगामधलं कुठल्याही पद्धतीचं देणं घेणं राहत नाही. तो च्या पलीकडे पोचलेला असतो. विषय किंवा इच्छा, त्यानं विषयांकडे धाव घेणारे इंद्रिय, या सगळ्या गोष्टींना नियंत्रण करण्यासाठी म्हणून त्याच्याकडे सगळ्यात मोठं जर कोणतं हत्यार असेल तर ते हत्यार आहे भक्तीच, नाम संकीर्तनाचं. हा आध्यात्मिक रस, हा भक्तीचा रस त्याला प्राप्त झालेला असल्यामुळे त्याला या छोट्या गोष्टीमध्ये कुठल्याही पद्धतीचं आकर्षण किंवा कुठल्याही पद्धतीचा इंटरेस्ट त्याला वाटत नाही. आमचे माऊलीनं वर्णन केलं, तै शरीर भावनासती इंद्रिये विषय विसरती, जै सोहम भाव प्रतीदी प्रकट होय. इंद्रिय त्यांचे विषयच विसरून जातात आणि इंद्रिय विषय विसरतात याचं कारण फक्त इतकंच आहे की इंद्रियांना त्या विषयांच्या आकर्षणापेक्षाही मोठ्यात मोठं आकर्षण त्यांच्या पुढे उभं राहिलेलं असतं आणि ते आकर्षण असतं भगवंतावरच्या निस्सीम प्रेमाचं. इंद्रिय त्यांचे विषय याच्याबद्दल तो बाजूला आलेला असतो. इंद्रियांचे विषय या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्याला इंटरेस्ट नसतो, त्याला आकर्षण वाटत नाही आणि मग त्याच्याकडे फक्त जीव जगत आणि जगदीश याच्याबद्दलची त्याची जी मतं असतात ती ठाम असतात. आणि म्हणून या मोठ्या सुखाचा आस्वाद घेणारा स्थितप्रज्ञ जो आहे, या मोठ्या रसाचा आस्वाद घेणारा जो स्थितप्रज्ञ आहे, तो या छोट्या भौतिक रसामध्ये रमत नाही. हीच गोष्ट भगवंत अर्जुनाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतात. या ठिकाणी थांबूया. माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातही विसरू नका. रामकृष्ण हरी मंडळी, धन्यवाद.